नंदुरबार नगरपालिकेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाची वाढविण्यात आलेली फी तात्काळ कमी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सर्वसाधारण सभेत केली। याबाबत त्यांनी सभेत निवेदनही दिले। वाढीव शुल्क कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। पूर्वी जलतरण तलावाची वार्षिक फी 5,000 रुपये होती, मात्र ती वाढवून 20,000 रुपये करण्यात आली आहे। तसेच दररोजचे शुल्क 50 रुपयांवरून 100 रुपये करण्यात आले आहे। ही शुल्क वाढ अन्यायकारक असून ती तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी चौधरी यांनी केली। नमस्कार, मी हिरालाल चौधरी, विरोधी पक्षनेता, नंदुरबार नगर परिषद। आज रोजी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती आणि सभेत एकूण 12 विषय होते। 12 पैकी आम्ही 11 विषयांना सर्वानुमते मंजुरी दिली, परंतु एक जो विषय होता तो 7 नंबरचा विषय, त्या विषयासंदर्भात कुठलीच माहिती आम्हाला दिली गेलेली नाही, टिप्पणी दिली गेली नाही, आम्ही विचारले, आम्हाला सांगितलं गेलं नाही। त्याच्यामुळे ह्या विषयाला आम्ही एक विरोध केलेला आहे आणि सर्वानुमते विषय मंजूर केलेले आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे असा की मी जनरल बोर्ड सुरू होण्याच्या अगोदर या नंदुरबार शहराच्या विद्यार्थ्यांच्या अतिशय महत्त्वाचा विषय मांडला, तो होता जलतरण तलाव। नंदुरबारच्या सर्वसामान्य लोकांना परवडेल असा दर ह्या नंदुरबार नगरपालिकेने ठरवलेला होता। तो होता पर डे 50 रुपये आणि वार्षिक दर होता 5,000। परंतु ठेकेदार नवीन आल्यानंतर त्याने त्याच्या मर्जीनुसार 5,000च्या जागेवर वार्षिक भाडं लावलंय ते 20,000 रुपये, म्हणजे 100-300 पट जास्त। 10%, 15% वाढवले, आपण मान्य करू शकतो की वो मेंटेनन्स खर्च आहे, परंतु ह्या सर्वसामान्याकडून आर्थिक लूट आणि दुसरी गोष्ट, मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नंदुरबार नगर परिषदेने हा जलतरण तलाव निर्माण केलेला आहे, शासनाच्या पैशावर आहे। हा फक्त ह्या नंदुरबार जिल्ह्यातले जेही जलतरणपटू असतील ते राज्यस्तरावर जावेत, हा एकमेव उद्देश होता आणि लोकांचे आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा होता। परंतु याच्यात पैसे कमवण्याचा धंदा या सदर ठेकेदाराने मांडला, उच्छाद मांडला। मला नंदुरबार जिल्ह्यातल्या त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी काल निवेदन दिलं आणि सगळं वस्तुस्थिती मांडली। त्याद्वारे मी जनरल बोर्ड सुरू होण्याच्या अगोदर हे निवेदन नगराध्यक्षांना वाचून दाखवलं माझं सर्व नगरसेवकांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या, आणि त्याच्या स्पष्टपणे म्हटलं की जुना दर प्रमाणे आणि कुठलाच दर निश्चित नाही, हा 20,000 रुपये दर त्याच्या मर्जीतला आहे। वास्तविक पाहायला गेला स्टँडिंग किंवा जनरल बोर्ड मध्ये हे दर निश्चित होऊन त्या ठेकेदाराला, परंतु त्याने नंदुरबार नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाच्या या सगळ्या मगरुरीने हे सगळे दर स्वतः निश्चित केले। त्याचा आम्ही विरोध केला आणि आयत्या वेळी विषय घेऊन सर्वानुमते मंजूर करावा असं सांगितलं, परंतु नगराध्यक्ष मॅडमांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला अपेक्षित असं होतं की ह्या जनरल बोर्डला आयत्या वेळी ठराव करून सर्वानुमते ठराव मंजूर करून मागच्या दरप्रमाणे किंवा 10-15% वाढीव दराने हा लावायला पाहिजे होता। नाशिक सारख्या महानगरपालिकेत वार्षिक दर आहे 6,800, आम्ही ते पुरावे सुद्धा दिले, आणि तो 20,000 रुपये ही जनतेची लूट आहे, ही होऊ देणार नाही। आणि आता याच्या पुढे सर्वसामान्यांना परवडेल असे रेट दिले जातील असं आम्हाला सभागृहात आश्वस्त करण्यात आले आहे। जादा दर कोणाला आकारले गेले तर आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही तात्काळ तिथं पोहोचू। आणि दुसरी मागणी होती की त्या जलतरण तलावात जाण्यासाठी बगीच्यातून जावं लागतं, तिथं बगीच्यात जाण्यासाठी मुलांना एंट्री फी घेत नाही, परंतु पालक सोबत जातात, त्याचा आणखी 10 रुपये अतिरिक्त द्यावे लागतात। तर आमचं म्हणणं असं आहे की पालकांना तिकडनं एंट्री द्यावी, नाही तर जलतरण तलावाचे जे गेट आहेत तिथून पालकांना, कारण की मुलांना घ्यायला पालक येतील तर त्यांना अतिरिक्त दर द्यायची काहीच गरज नाही। तर हे मी सभागृहात नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांसमोर ही सर्वसामान्य लोकांची व्यथा मांडली आणि मला अपेक्षा आहे की हे जुने दर प्रमाणे आकारले जातील। वाढीव दर आकारले तर कायदेशीर मार्गाने आम्ही जाऊच, परंतु मोठ्या प्रमाणात आम्ही नगरपालिकेत आंदोलन करू, हा माझ्या सत्ताधाऱ्यांना इशारा आहे। आणि सर्वसामान्य लोकांना मी आश्वस्त करतो, जास्त दर आकारले जाणार नाही, गेले तर आम्ही आपल्यासाठी लढू, हे निश्चित राहावं, एवढंच माझं म्हणणं आहे।